नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे संकर्षण आकाशला म्हणत असतो की कसं आहे ना आकाश महाजन, जे लोक सेल्फमेड असतात त्यांना डिस्ट्रॉय होण्याची भीती वाटत नाही, कारण ते नव्याने आपली सुरुवात करू शकतात आणि पुन्हा चमकू शकतात. तो विश्वास माझा स्वतःवरती आहे, त्यामुळे अशा धमक्या मला देऊ नकोस. तुझ्या या धमकीला मी नाही घाबरत. तेव्हा इथे जात असताना संकर्षण आकाशला म्हणत असतो की आणि हो, राहिला प्रश्न भूमीचा. तुझी बायको आणि माझी भूमी माझ्याकडे का आली आहे त्याचं कारण तुला जाणून घ्यायचं आहे ना. जा, नाही सांगत मी तुला त्यामागे काय कारण आहे ते. पण एक गोष्ट मी तुला अगदी व्यवस्थित सांगतो की भूमीला माझ्याकडे यायला मी कुठलीही जबरदस्ती केलेली नाही आहे. मी तिला अजिबात सांगितलं नव्हतं की माझ्याकडे ये म्हणून. भूमी स्वतःच्या पायाने, स्वतःच्या मर्जीने ती माझ्याकडे आलेली आहे आणि आता माझ्याबरोबर माझ्या मुलाची आई आणि माझी बायको म्हणून अगदी सुखाने राहते. आम्ही दोघेजण सुखाने आनंदाने संसार करतोय. कळलं का तुला? त्याच्यामुळे भूमी माझ्याकडे का आली आहे हे तुला मी नाही सांगणार. जा, अगदी कधीच नाही, असं इथे संकर्षण आकाशला म्हणतो. त्यानंतर एक पेपर घेतो, त्याच्यावरती सही करतो आणि म्हणत असतो की हे घे माझं रेझिग्नेशन, आणि या रेझिग्नेशनवरती तू कधीही सही करू शकतोस. माझी काही हरकत नाही आहे. मी तुला अजिबात घाबरत नाही, असं इथे संकर्षण म्हणतो. त्यानंतरला इथे आता बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये आता आकाशची सुद्धा इथे नेमणूक झालेली असते. तो म्हणतो की तुझं स्वागत आहे आमच्या इथे बोर्डमध्ये, पण आता सगळं काही तुझं आहे, फक्त भूमी सोडून, असं सुद्धा संकर्षण इथे आकाशला म्हणतो. रेझिग्नेशन त्याला देतो, आपला मोबाईल घेतो आणि सरळ तिथून निघून जातो. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे आकाशने त्याला ब्लॅकमेल करण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो, संकर्षणने त्याचा तो प्रयत्न अगदी हाणून पाडलेला असतो, त्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की हा असं ऐकणार नाही आहे, हा असं नमतपणा घेणार नाही आहे. तर प्रेक्षकांनो, इथे ह्या वेळेला मात्र संकर्षणने अगदी आकाशला तोडीस तोड उत्तर हे दिलेलं असतं, हे मात्र खरं. त्यानंतर इथे संकर्षण आता चिडलेला असतो. भूमीला परत मिळवण्यासाठी जो काही प्लॅन आकाशने आखलेला असतो त्याबद्दल संकर्षणला समजलेलं असतं. तेव्हा इथे भूमीसुद्धा येते. भूमी म्हणते की संकर्षण, पण तुम्ही अचानकपणे असं रिझाईन का केलं? तेव्हा संकर्षण म्हणतो, कारण त्या आकाशमुळे. तो आकाश मला इथे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय. तुला परत घरी घेऊन जाण्यासाठी, माझ्यापासून दूर करण्यासाठी त्याने हा सगळा घाट घातला आहे, हा सगळा प्लॅन केला आहे. ते काही कळत नाही आहे मला. पण काहीही झालं ना भूमी, तरीसुद्धा मी कधीच तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, कधीच. आणि त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरीसुद्धा करेन. माझं करिअर त्यासाठी पणाला लागलं ना तरीसुद्धा चालेल, पण मी तुला माझ्यापासून कधीही दूर करणार नाही. म्हणजे त्या आकाशला त्याच्या प्लॅनमध्ये कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही, असं इथे संकर्षण आता भूमीला सांगत असतो. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणते की अपघाताच्या दरम्यान पल्लवी संकर्षणला सोडून गेली आणि त्या सगळ्याला आकाश जबाबदार आहे, असा जो काही गैरसमज इथे संकर्षणचा झाला आहे. त्यामुळे इथे संकर्षणच्या मनातून आकाशबद्दलचा राग अजूनही कमी झालेला दिसत नाही आहे. म्हणूनच ते असे रागाच्या भरात बोलतायत असं भूमीला वाटत असतं. पण इथे आता गोष्ट वेगळी आहे. आता संकर्षण स्वतः भूमीच्या प्रेमातसुद्धा पडलेला आहे. त्यानंतर इथे आता ओजस येतो. ओजस भूमीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, ये ना इकडे भूमी आई, इथे बस. तेव्हा त्याची धावपळ पाहता संकर्षण म्हणत असतो, ओजस अरे काय चाललं आहे तुझं? हे बघ, धावपळ करू नकोस, पडशील तू, लागेल तुला. तेव्हा इथे आता ओजसने चित्र काढलेलं असतं आणि ते चित्र तो भूमीला दाखवायला येतो. तो म्हणतो की भूमी आई, हे वरती करून बघ ना, मी काय काढलं आहे, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा इथे भूमी आता वरचं पेज बाजूला करते आणि बघते तर काय, इथे आता एक आई आणि तिच्या मुलाने तिला प्रेमाने मिठी मारलेलं चित्र इथे ओजसने काढलेलं असतं आणि तिथे लिहिलेलं आहे भूमी आई. तेव्हा भूमी ते वाचते आणि म्हणते की भूमी आई, ओजस हे तुला कुणी काढायला सांगितलं आणि हे कुणी लिहायला सांगितलं? तेव्हा ओजस म्हणतो, कुणी नाही, हे मी चित्र काढले आहे आणि तिथे नाव लिहिले भूमी आई, कारण तू माझी आई आहेस ना. तू आज काय केलंस, त्या गुंडांच्या तावडीतून तू मला वाचवलंस ना.
आणि तू अजिबात घाबरलीसुद्धा नाहीस. तुला भीती नाही वाटली का? आणि जी घाबरत नाही आणि आपल्या मुलाचा जीव वाचवते तीच आई असते ना. मग तू आहेस ना माझी भूमी आई. हो ना आई. तेव्हा इथे आता भूमीला छानसुद्धा वाटतं, कारण ओजसने भूमीला आई स्वीकारलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे संकर्षण बघा. संकर्षण खूप खुश होतो की इथे ओजसने सुद्धा भूमीला आता आई मानलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते ओजस, आणि तीसुद्धा प्रेमानेच ओजसला आपल्या जवळ घेते आणि तो तिला आई अशी हाक मारत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट भूमीलासुद्धा आवडलेली असते. तेव्हा इथे ओजस म्हणतो, मी तुला आई म्हणू ना? तेव्हा भूमी म्हणते, हो, तू मला आई म्हणू शकतोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे माणसे आता पाणी वगैरे आणून देते आणि ती म्हणते, भाऊजी पण नक्की झालं आहे तरी काय? तेव्हा आकाश म्हणत असतो की काही नाही, मला असं वाटलं होतं की तो संकर्षण नमतं घेईल, तो या सगळ्या गोष्टी सिरियसली घेत नाही आहे ना, काही हरकत नाही, पण तरीसुद्धा मी त्याला नमतं करत राहणार. तो माझ्या बोलण्याला सिरियसली घेत नाही आहे, पण तो घेणार, कारण मी सतत त्याला बारीक सारीक गोष्टींमध्ये कॉर्नर करत राहणार, असं इथे आकाशने ठरवलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश नको काळजी करू, अरे घाबरलाय तो मनातून आता, त्याला तू इथे काढून टाकण्याचीच धमकी दिलीस ना, बरं केलंस तू. तेव्हा इथे मानसी म्हणते, पण भाऊजी, अहो ताई घरी कधी येणार? तेव्हा आकाश म्हणतो, मानसी तू नको काळजी करू, पुढच्या 2 दिवसांमध्ये भूमी इथे आपल्या जवळ असणार आहे. बघस तू, भूमी इथे आल्याशिवाय आता राहणार नाही. तेव्हा रागिनी म्हणत असते की हो रे, म्हणजे ज्या पद्धतीने आणि ज्या इथे आता जोमाने तू प्रयत्न करतोयस ना भूमीला परत आणण्यासाठी, त्यानंतर भूमी तर घरी येणारच, हे मात्र नक्की. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की संकर्षणला असं वाटतंय की मी त्याला इथे फक्त धमकी दिली, पण मी काय काय करणार आहे ना ते त्याला माहितीच नाही आहे. या वेळेला आमच्या तिघांच्या प्रेमाची परीक्षा आहे असं समज. तेव्हा मानसी म्हणते, तिघांच्या प्रेमाची परीक्षा? हे तिसरं कोण आहे? तेव्हा आकाश म्हणतो की जेव्हा संकर्षण म्हणाला ना की भूमी त्याला सोडून माझ्याकडे कधीच येणार नाही, तो म्हणत होता की भूमी मला सोडून तुझ्याकडे कधीच येणार नाही, माझं घर सोडून ती तुझ्याकडे कधीच येणार नाही. त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स जाणवला आणि तेव्हा मला कळलं की कदाचित तो सुद्धा आता भूमीच्या प्रेमात पडलाय. आणि माझी भूमी आहेच तशी, म्हणजे तिच्याबरोबर जो कुणी थोडे दिवस जरी राहील ना तो सुद्धा तिच्या प्रेमात पडू शकतो, इतकी माझी भूमी चांगली आहे. त्याच्यामुळे माझी भूमी माझ्याकडेच येणार, कारण का माझं तिच्यावरती प्रेम तर आहेच, पण तिचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यामुळे माझं प्रेम जिंकणारच, असं इथे आकाश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनीला दीपकच्या भावाचा फोन येतो. तो म्हणत असतो की मॅडम, मी दीपकचा भाऊ बोलतोय. दीपकच्या घरावरती इथे आता पोलिसांनी धाड टाकलेली आहे, त्याच्यामुळे दीपक तिथे नाही आहे, दीपक पळाला आहे. रागिनी म्हणते, बरं झालं दीपक तिथे नाही आहे ते. तेव्हा दीपकचा भाऊ म्हणतो, ते सगळं खरं आहे, पण घरामध्ये तुमच्याबद्दल काही त्यांना लीड मिळाली तर, म्हणजे काही असे पुरावे मिळाले जे तुमच्या विरोधात असतील तर. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी आता घाबरलेली असते. त्याचबरोबर इथे संकर्षण आता बसलेला असतो, टी व्ही बघत असतो. तेव्हा त्याला भूमी आणि ओजस हे दोघेजण आठवत असतात. दोघेजण एकत्र, आई आणि मुलगा, किती छान दिसत असतात हे आता संकर्षण बघत असतो. त्यानंतर संकर्षण म्हणतो की काय करू आता, तर इथे ओजसने सुद्धा भूमीला आई अशी हाक मारली आणि जेव्हा इथे ओजस भूमीला आई म्हणाला तेव्हा भूमीला काहीच वाटलं नाही. उलट तिने सुद्धा प्रेमाने त्याला अंजारलं, गोंजारलं. याचा अर्थ भूमीला सुद्धा हे नातं मान्य असेल का? काय वाटतं तुला पल्लू? मी सांगू का भूमीला माझ्या मनातलं? हे बघ, जरीसुद्धा इथे आता भूमी या घरामध्ये मला ओजसची आई म्हणून हवी असेल, मला हवी असेल, तरीसुद्धा तुला मी कधीच विसरणार नाही आहे. तू नेहमी माझ्या मनामध्ये राहशीलच. पण या घराला आता भूमीची गरज आहे पल्लू, आणि त्यासाठी तुलासुद्धा असं वाटतं आहे का की भूमीला मी माझ्या मनातलं सांगावं? आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, भूमी इथे आता आवराआवर करायला आलेली असते. ती खेळणी वगैरे उचलायला आलेली असते. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, भूमी मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा भूमी आता त्याच्याजवळ बोलायला जाणार. तेवढ्यातच इथे न्यूज चॅनलवाले आता एक माहिती खूपच जास्त जोमाने दाखवत असतात, आणि ती म्हणजे इथे आकाश महाजन यांच्या बंगल्याबाहेर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे.
ही बातमी ऐकल्यानंतर भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, हे कसं शक्य आहे? माझा आकाश मला सोडून कसा काय जाऊ शकतो? नाही नाही नाही, काहीही झालं तरीसुद्धा माझा आकाश मला सोडून जाऊ शकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की बंद करा ह्या बातम्या, बंद करा. माझा आकाश मला नाही सोडून जाऊ शकत. आकाश, आकाश अशी ती आता ओरडत असते. आकाश महाजन यांची निर्घृण हत्या, ब्रेकिंग न्यूज. सगळ्या इथे न्यूज चॅनललाही ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवत असतात. तेव्हा भूमी म्हणते, बंद करा ना तुम्ही ही टी व्ही, बंद करा ना ह्या बातम्या. ही टी व्ही का बंद होत नाही आहे? आकाश, माझा आकाश मला नाही सोडून जाऊ शकत. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, प्लीज भूमी, प्लीज प्लीज शांत हो. हे बघ, प्लीज आकाशला काही झालं नसेल. प्लीज तू शांत हो बरं. थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. आणि इथे आता बिचारा संकर्षण बघा त्याची धावपळ. तो धावत पडत इथे आता भूमीसाठी पाणी घ्यायला येतो. तिला पाणी देत असतो. म्हणत असतो, भूमी प्लीज तू शांत हो, पाणी पी. हे बघ, आकाशला काही झालेलं नसणार आहे. तू मला सांग, आकाशची कुणाजवळ दुश्मनी होती का? म्हणजे ज्या माणसांनी तुझ्यावरती हल्ला केला होता त्याच माणसांनी आकाशवरती हल्ला केला नसेल ना? तेव्हा भूमी नाही नाही असं म्हणत असते. भूमी म्हणत असते की आकाश, तू मला सोडून जाऊ शकत नाही. तुला माहिती आहे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझं किती प्रेम होतं तुझ्यावरती आकाश. तुला माहिती आहे ना, तू मला सोडून नाही जाऊ शकत. हे सगळं माझ्यामुळे झाले. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, कुठे आहे माझा आकाश? मला माझ्या आकाशजवळ जायला हवं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता भूमी धावत पळत आकाशकडे जायला निघालेली सुद्धा असते. आणि तेव्हाच इथे भूमीला आता चक्कर येते. भूमीला चक्कर आल्यानंतर ती खाली कोसळते. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, ए भूमी प्लीज डोळे उघड ना. भूमी प्लीज डोळे उघड, शुद्धीवरती ये. तेव्हा इथे आता भूमी मात्र काही शुद्धीवरती येत नसते. त्यानंतर इथे रागिनी आपल्या माणसाला एका फोन करते, गँगमधल्या एका माणसाला फोन करते आणि म्हणते, हे बघा, पोलिसांनी धाड टाकली आहे ना दीपकच्या घरी. आता एक काम करा, त्या पोलिसांमध्ये कुणीतरी एक आपला माणूस असेल, त्याला हाताजवळ घ्या आणि माझ्या विरोधामधले काही पुरावे असतील ना, ते आत्ताच बाजूला करून ठेवा. काहीही झालं तरीसुद्धा माझ्या विरोधातले पुरावे पोलिसांना मिळता कामा नये, असं इकडे आता रागिनीने सांगितलेलं असतं. त्यानंतर इकडे रागिनी म्हणत असते की हे सगळं काय चाललं आहे काही कळत नाही आहे. माझ्या पाठीमागेच हे सगळं काय चाललं आहे? म्हणजे एका बाजूला इन्शुरन्सचे पैसे गेले, एका बाजूला दीपकच्या घरावरती धाड, म्हणजे दीपकसुद्धा आता पळून गेला. आता काय करायचं आहे मी? तेव्हा इथे रागिनी आता बोलता बोलता मनामध्ये पाणी प्यायला घेत असते. तेव्हा इथे पाणी आता ग्लासामध्ये भरत असताना ग्लासातून पाणी बाहेर पडतं, मगातलं पाणी सगळं खाली. तेव्हा रागिनी म्हणते, काय चाललं आहे? माझं डोकं ठिकाणावरती नाही आहे. ओव्हरथिंक करते म्हणून कदाचित माझं लक्ष लागत नाही आहे का? जरा जास्तच विचार करायला लागली आहे मी. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी जे काही बोलले ते खरं तर होत नाही आहे ना. इकडे आता रागिनी म्हणत असते की ही भूमी पण ना, तिने विनाकारण डोक्याला माझ्या ताप करून ठेवला. भूमी रागिनीला म्हणालेली असते की आता पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय तुम्हाला अभिजितच्या इन्शुरन्सचे पैसे मिळणार नाही. आणि आता आहे ना, तुमचा इथे काळ संपत आलाय, तुमचा वाईट काळ सुरू झालाय रागिनी आत्या, असं इकडे भूमी आता रागिनीला म्हणत असते. तेव्हा इथे रागिनी म्हणते की खरोखर ती भूमी म्हणते तसं माझा वाईट काळ आता सुरू झालाय का? आणि ती घाईघाईने पाणी प्यायला सुरुवात करते आणि म्हणते की नाही नाही, काहीही झालं तरीसुद्धा या रागिनीचा वाईट काळ सुरू होता कामा नये. तेव्हा इथे रागिनी म्हणते की अरे देवा, त्या इन्शुरन्स एजंटला फोन करायचा आहे, त्याला आधी फोन करू दे. तेव्हा रागिनी फोन करते आणि म्हणते, काय रे, झालं की नाही माझं काम? तेव्हा तो आता इन्शुरन्स एजंट म्हणत असतो की मॅडम, अहो तुमच्या इथे विरोधात 2 लेटर आलेत, आता काही होणार नाही, तुमच्या विरोधामध्ये चौकशी बसणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला इन्शुरन्सचे पैसे मिळतील, त्यासाठी तुम्हाला वाटच बघावी लागेल. तेव्हा रागिनी म्हणते, गप्प बसे, अरे काय बोलतोयस तू? जेव्हा कधी फोन करते तेव्हा इथे वाईट बातमी देतो, कधीच चांगली बातमी देत नाही. तेव्हा रागिनी म्हणते, आता काय करू मी? सगळ्या गोष्टी माझ्या विरोधात चालल्यात. इथे आता इन्शुरन्सचे पैसे मिळणार नाहीत, ती वेगळी चौकशी बसणार, आणि एका बाजूला इथे आता दीपकच्या घरावरती धाड. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी मात्र घाबरलेली असते. तर संकर्षण इथे भूमीला शुद्धीवरती आणण्याचं काम करत असतो. संकर्षण म्हणत असतो, ए भूमी, भूमी डोळे उघड ना.
भूमी प्लीज शुद्धीवरती ये, आणि तो तिच्या चेहऱ्यावरती पाणी टाकण्याचं काम करत असतो. तेव्हा इथे आता संकर्षण भूमीला हाका मारत असतो. भूमी काही उठत नाही, पण ओजस तिथे येतो. ओजस येतो आणि म्हणत असतो, आई आई काय झालं तुला? आई प्लीज उठ ना, आई डोळे उघड ना. आणि ओजस म्हणतो, ही पण आई मला सोडून गेली का? बाबा, आई सोडून गेली मला. तेव्हा इथे संकर्षणला खूपच जास्त वाईट वाटतं, अगदी खूपच. तेव्हा इथे ओजस आई आई अशी हाक मारतो. तेव्हा इथे भूमी डोक्याला हात लावतच आता उठते आणि म्हणते की आकाश. तेव्हा इथे ओजस म्हणतो, आई काय झालं होतं तुला? आई तू का डोळे मिटले होतेस? आई तू मला सोडून जाणार नाहीस ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नाही, आकाशला काही होणार नाही आहे. ओजस बाळा तू थांब, मी जाऊन आले, मी माझ्या आकाशला बघून आले. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी ही ओजसला तिथेच थांबवते आणि ती धावत पळत आता आकाशकडे जाते. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की भूमी प्लीज, तुला बरं वाटत नाही आहे, तुला चक्कर आली, प्लीज जाऊ नकोस. आणि इथे संकर्षण आता भूमीच्या मागे जाणार. तेवढ्यातच ओजस म्हणतो, बाबा आई कुठे चालले मला सोडून? आईसुद्धा सोडून जाईल का? तेव्हा इथे आता संकर्षण ओजस जवळ येतो आणि म्हणत असतो की ओजस, आई कुठेही जाणार नाही आहे, तू नको काळजी करू. तेव्हा इथे ओजस म्हणतो, बाबा खरंच ना, आई मला सोडून कुठेही जाणार नाही ना, की आई पण मला सोडून जाईल? तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, नाही ओजस, तुझी आई तुला कुठेही सोडून जाणार नाही आहे, तू शांत हो बरं. हे बघ मी जातो आणि आईला परत घेऊन येतो, तोपर्यंत तू घरीच थांब, तू कुठेही जायचं नाही आहे. मी असा जातो आणि आईला लगेच घरी घेऊन येतो, ठीक आहे ना बाळा, कुठेही जायचं नाही. तेव्हा इथे संकर्षण भूमीला आणायला गेलेला असतो, पण इथे आता ओजसची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. ओजसचे हातपाय पुन्हा एकदा हलायला लागलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी धावत पळत रस्त्यानेच निघालेली असते, ती म्हणजे आकाशकडे जायला. आणि इथे संकर्षणसुद्धा भूमीच्या मागे मागे धावत येत असतो भूमीला प्रोटेक्ट करण्यासाठी. एवढ्या रात्री ती एकटीच जात असते, तेव्हा संकर्षण तिच्या मागोमाग जात असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी महाजनांच्या घरी आलेली असते. ती म्हणते, आकाश कुठे आहेस तू? आकाश. तेवढ्यातच तिथे मनू येते. मनू म्हणते, काय झालं ताई? तेव्हा भूमी म्हणते, मनू आकाश कुठे? आकाश. तेव्हा मनू म्हणत असते, ताई आकाश भाऊजी आहे, तू शांत हो, काय झालं? तेव्हा इथे आकाशसुद्धा धावपळत येतो आणि म्हणतो, भूमी काय झालं आहे? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश कुठे आहेस तू? तेव्हा इथे आकाश आता धावत पळत येतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तुला काही झालं नाही आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तुला माहिती आहे मी किती घाबरले होते, तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? तुला माहिती आहे ना आकाश, माझं तुझ्यावरती किती जास्त प्रेम आहे ते. तुला काही झालं असतं ना तर मी जगू शकले नसते. देवी आई, बरं झालं तू माझ्या आकाशला सुखरूप ठेवलंस. मला माहिती होतं आई योगेश्वरी, तू माझ्या आकाशला काहीसुद्धा होऊ देणार नाही, मला माहिती होतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तू शांत हो, हे बघ मला काही झालेलं नाही आहे. तू ती बातमी बघितलीस का न्यूज चॅनलला आलेली? त्याच्यामध्ये सांगितलं की आकाश महाजनची निर्घृण हत्या झाली आहे. हे बघ भूमी, मला माझ्या मित्राने सांगितलं होतं की इथे न्यूज चॅनलला अशी बातमी सुरू आहे की आकाश महाजन याची निर्घृण हत्या झाली, पण मी तो नाही आहे. आकाश महाजन हा एक दुसरा माणूस आहे आणि त्याची हत्या झाली. पण त्या लोकांनी इथे एका चॅनलला दाखवलं, तेव्हा सगळ्यांनीच ती बातमी उचलून धरली आणि कुठे मेन्शनही केलेलं नाही आहे की तो आकाश महाजन मी नाही आहे, कुणी दुसरा आहे. तेव्हा इथे भूमीने ती बातमी बघितली असेल आणि म्हणूनच तिला धक्का बसला असेल. तेव्हा मानसी म्हणते, अगं ताई तू शांत हो, हे बघ काही झालेलं नाही आहे भाऊजींना. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तू ती बातमी बघितलीस ना, त्यामुळे तुला धक्का बसला. हे बघ तू काळजी करू नको, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तुला नाही माहिती माझी काय अवस्था झाली होती, पण मला हे माहिती होतं की भूमी जिवंत आहे म्हणजे आकाशही जिवंत आहे, आकाशला काही होणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी पण बरं झालं, या निमित्ताने मला कळलं तरी की माझी भूमी अजूनही माझ्यावरती किती जास्त प्रेम करते आणि जर मला काही झालं तर ती धावत पळत माझ्याकडे येईल, मला ही खात्री आहे. भूमी आहे ना, तर या आकाशला काहीसुद्धा होणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमीला आनंदही होतो आणि लगेच ती आकाशला सोडते आणि बाजूला उभी राहते, कारण तिला पटकन संकर्षणची आठवण येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मानसी म्हणत असते की ताई, अगं भाऊजींशिवाय नाही राहू शकत तू, मग का जातेस तू? प्लीज थांब ना.
तेव्हा आकाश म्हणतो, नाही मानसी, जाऊ दे भूमीला, मला पण बघायचंच आहे. आता भूमी माझ्याशिवाय किती दिवस राहू शकते ते. एक ना एक दिवस तिला आकाशकडे परत यायचंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते, आई तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही हा भूमी आणि संकर्षण या दोघांचाही काटा का नाही काढत? संकर्षण मेला ना, तर त्याच्या खुनाचा आरोप आपण आकाशवरती टाकू शकतो आणि मग आकाशसुद्धा जाईल ना कायमचा जेलमध्ये. काय वाटतं तुम्हाला? एका दगडात दोन पक्षी मरतील. एकतर भूमीसुद्धा जाईल, संकर्षणसुद्धा जाईल आणि तो आकाशसुद्धा जाईल. तेव्हा रागिणीला आता पौर्णिमाचं हे म्हणणं पटत असतं. त्याचबरोबर इथे ओजस म्हणत असतो की आई, हा आकाश कोण आहे? तेव्हा इथे आता संकर्षण तिथे असतो आणि संकर्षण ऐकतो ओजसच्या तोंडून आकाशचं नाव. त्यानंतर इथे गायकवाड सरांनी एक पेनड्राईव्ह पाठवलेलं असतं एका माणसाच्या हातून भूमीसाठी. तेव्हा भूमी आता ते पेनड्राईव्ह लॅपटॉपला अटॅच करते आणि खूप मोठा पुरावा तिला आता मिळालेला असतो. तर इथे आकाशच्या गाडीचे ब्रेक हे आता त्या दीपकने फेल केलेले असतात. ते CCTV फुटेज, खूप मोठा पुरावा भूमीच्या हाती लागलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, चला आता हे फुटेज एकदा का संकर्षणला दाखवलं ना, की संकर्षणचा कदाचित विश्वास बसेल की या सगळ्यामध्ये आकाशची काही चूक नाही आहे आणि कदाचित संकर्षण आकाशला माफ करतील आणि मला परत घरी पाठवतील.